हे मना, थोडं थांब, शांत हो. कारण स्वामी सतत आपल्याशी बोलत असतात. ते शब्दांनी नाही तर संकेतांनी संवाद साधतात. हे संकेत समजायला बुद्धी नव्हे तर भक्ती आणि श्रद्धा लागते. जेव्हा तू श्रद्धेने भरलेला असतोस तेव्हा अगदी साधे प्रसंगही स्वामींचा संदेश वाटतो. कोणीतरी अचानक भेटतं, काही अडथळे येतात, काही दारं बंद होतात, पण हे सगळं स्वामींच्या संकेतांचेच रूप असतं. पण हे मना, हे समजण्यासाठी तू आत पाहिलं पाहिजेस. बाहेरच्या आवाजात गोंधळून जाऊ नकोस. कारण स्वामींचं बोलणं शांत अंतःकरणात ऐकू येतं. श्रद्धेने तुझी दृष्टी स्पष्ट होते आणि भक्तीने तुझं हृदय संवेदनशील होतं. तू अनेकदा विचार करतोस, हे का झालं, का अडथळे येतात? पण हेच प्रसंग स्वामींनी दिलेल्या अभ्यासाचे पाठ आहेत. जे तू समजून घेतलेस तर तेच कृपेच्या दाराची किल्ली ठरतात. स्वामी कधीच रागवत नाही, ते आपल्याला तयार करत असतात. त्यांच्या कृपेचा सागर आपल्या जीवनात व्हावा यासाठी ते आपली पात्रता वाढवत असतात. हे मना, तू सेवा करत राहा पण अहंभावाशिवाय. कर्म करत राहा पण अपेक्षेशिवाय. प्रेम करत राहा पण शंका न ठेवता. कारण ज्याचं मन भक्ती आणि श्रद्धेने भरलेलं असतं त्याला स्वामींचा प्रत्येक संकेत एक आदेश वाटतो, एक मार्गदर्शन वाटतो. म्हणून हे मना, डोळे उघड, मन शांत कर. स्वामी बोलत आहे, फक्त तू ऐकण्यास तयार हो. स्वामी बोलत आहे, फक्त तू ऐकण्यास तयार हो. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.